नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूजमध्ये आज वाघेरे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुषमा भोसले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. लॉकडाऊन नंतर या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी पावलं उचललेली आहेत, आज जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये, मानसिक परिस्थितीमध्ये लोकांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे किंवा त्यावर काय करता येईल. विशेषतः आता काही दुकानं उघडलेली आहेत, दारूची दुकाने उघडले आहेत, पुन्हा बंद होत आहेत. महिलांच्यावर त्याचा काय परिणाम होतोय, तरुणांनी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत. मागच्या वेळेस तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे विश्लेषण केल्यामुळं अनेक नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आला आणि आपलं मार्गदर्शन फार मोलाचं झालं होतं. त्यामुळे अनेक श्रोत्यांनी सांगितलं आम्हाला की डॉक्टरांची पुन्हा एकदा मार्गदर्शनपर मुलाखत घ्या. म्हणून मुद्दामून आग्रहानं आपण डॉक्टर सुषमा भोसले यांना विनंती करून त्यांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, आता हे जवळजवळ 45 दिवस होऊन गेले लॉकडाऊनला. हो. आणि या परिस्थितीमध्ये पुणे मुंबईमध्ये तर वाढ होत चाललेली आहे. पुरंदरमध्ये जेजुरीत पहिला रुग्ण सापडलेला आहे. लोकांच्या थोडी आणखी भीतीचे सावट निर्माण झालेला आहे. तर अशा परिस्थितीत विशेषतः काही दारूची दुकानं चालू झालीत. सरकार प्रशासनामध्ये काही विस्कळीतपणा थोडासा वाटतो. त्याचा समाजावर विशेषतः महिलांच्यावर काय परिणाम होईल आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. अगदी खरं आहे तुमचं की आपल्याला आता 1.5 महिन्यापेक्षा जास्ती कालावधी होऊन गेलेला आहे आणि तिसरा लॉकडाऊन आता 17 मेला संपणार आहे. तरी सुद्धा आपल्या लक्षात येतंय की आत्ताच्या ह्या गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढती आहे आणि कालच आपल्याला जेजुरीत म्हणजे पुरंदर तालुक्यातला पहिला रुग्ण सापडलेला आहे. आता याच्यामध्ये पहिला भाग आपण गेल्या वेळेस बोललो होतो तसं की घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये, कारण या आजारावरती, महामारीवरती जोपर्यंत औषध उपचार किंवा लस उपलब्ध होत नाहीये तोपर्यंत तो आजार काही आपल्याला सोडून जाणार नाहीये. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता त्याच्याबरोबर जगायची सवय करून घ्यायची आहे. त्यामुळं जे वारंवार सांगितलं जातंय की हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 1 मीटरचं अंतर पाळून एकमेकांनी काम करणं किंवा त्या गोष्टी पाळणं, हे आता आपल्याला आपल्या आचरणात आणाव्या लागतील. आपल्या वागण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रुजवून घ्याव्या लागतील. कारण कोरोना काही एवढ्यात जाणार नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आपण युरोपीय देश किंवा अमेरिकेची स्थिती पाहिली तर एका ठराविक कालावधीमध्ये ते कोरोनाचे रुग्ण काही पटीत सांख्यिकी आकडेवारीनुसार वाढत होते आणि तो जो टप्पा आहे तो भारतात आता सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढती आहे. पण आपल्याला दिसेल की तुलनेनं मृत्यूचा जो वेग आहे तो कमी झालेला आहे, मृत्यू दर कमी झालेला आहे. त्यामुळे काळजी घेणं आणि प्रतिकारशक्ती वाढवणं ह्या 2 गोष्टी शारीरिक दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. आता प्रशासनातला गोंधळ किंवा दुकानं सुरू झालेली आहेत हे जर बघायचं झालं तर कुठलीही गोष्ट आपल्याला आर्थिक घटकांशिवाय पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे सगळं ठप्प करून आपल्याला जनजीवन थांबवता येत नव्हतं. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात पुन्हा करायची आहे. आता दुर्दैवाने याच्यामध्ये गोंधळाची स्थिती झालेली आहे आणि सगळ्यात चिंताजनक जो निर्णय आहे तो म्हणजे मुळात दारूची दुकानं उघडल्यानंतरचा जो काही सगळ्यांनी भयावह प्रकार बघितला आणि दारू डोक्यात आणि पोटात गेल्यानंतर काय होतं हे मी सांगायची काही गरज नाहीये. आणि त्याच्या बरोबरीने बातम्याही आपण वाचतो आहोत की या 4 दिवसामध्ये 150 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळालेला आहे. केंद्र सरकारची आकडेवारी अजून वेगळी असू शकते. आता इथे महत्वाचा भाग असा आहे की मुळात दारू ही व्यसनाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या पातळीवरती हा निर्णय दिला की त्याची घरपोच डिलिव्हरी करावी हा सुज्ञ नागरिकांसाठी खरोखरच प्रश्न आहे. कारण ती काही जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणारी गोष्ट नाहीये, हे अधोरेखित आपण सगळ्यांनी करायला हवं. त्याच्यामुळे आपल्याकडे उष्ण तापमान असल्यामुळे औषध म्हणून वापरायचं त्याला सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे खरोखरच ही गंभीर आणि बौद्धिक दिवाळखोरीची गोष्ट आहे अशी मी जरासं कडक शब्दात बोलती आहे. कारण आपल्याकडे मुळातच आता 1.5 महिन्याच्या कालावधीत हे व्यसन थोडंसं
कमी झालं होतं, तंबाखू खायचं प्रमाण कमी झालं होतं याच्यावर बंदी असल्यामुळे. अर्थात छुप्या मार्गाने ह्या गोष्टी मिळत होत्या, परंतु त्याला राजमान्यता नसल्यामुळे उघडपणे याचे परिणाम दिसत नव्हते. आता शासनाने ही मान्यता दिल्यामुळे आपोआपच आपल्याला लक्षात येईल की सामाजिक अंतराचा तर फज्जा उडालेलाच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मगाशी मी म्हटलं तसं की ती व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आणि पुन्हा अजूनही सगळे रोजगार उपलब्ध झालेले नाहीत, सुरू झालेले नाहीयेत, म्हणजे ती दारू पिऊन घरात बसणार. म्हणजे याचा अर्थ पुन्हा कुटुंब आणि पर्यायाने ज्या भागात ती व्यक्ती राहतीये तो समाज आणि पुन्हा तो परिसर यांच्यासाठी ती व्यक्ती निश्चित त्रासदायक ठरणार आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत हेही आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण मध्यंतरी तुम्ही डॉक्टर अभय बंग यांची प्रतिक्रिया सुद्धा वाचली असेल तर आपल्या लक्षात येईल किंवा WHO ची आकडेवारी आहे की भारतात मुळात दारूच्या व्यसनामुळे 5 लाख लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे करोनाची आकडेवारी जर आपण बघितली तर त्याच्या तुलनेत या व्यसनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्ती आहे. आणि हे एक व्यसन आहे, हा एक मानसिक आजार आहे आणि त्याच्यामुळे याला उत्तेजन देणं महसूल वाढवण्यासाठी ही थोडीशी गोष्ट खटकणारी आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सारासार विचार व्हावा शासन पातळीवरती आणि या महसूल वाढवण्याच्या पेक्षा सुद्धा या उपचारांवरचा खर्च 2-3 पटीने जास्त असतो. हे सुद्धा आर्थिक गणित हे तज्ञांनी मांडून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे महसूल वाढवण्याचे वेगळे इतर मार्ग उपलब्ध करून थोडं ह्या व्यसनाला बंदी घालण्यासाठी जे आधीची पावलं होती तीच रोखठोक कडक ठेवली तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आणि मग पर्यायाने सामाजिक आनंदाच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट उपयुक्त ठरेल असं मानसतज्ञ म्हणून आणि जे काही आकडेवारी आहे त्याच्या निष्कर्षांनुसार WHOच्या मतानुसार आर्थिक गणितांनुसार आपल्याला स्पष्ट करता येईल. आता या सर्व परिस्थितीमध्ये विशेषतः महिलांनी त्यांचं संतुलन कसं ठेवावं? तर नवरा दारू पिऊन येतोय आणि मारहाण करतोय. आता कालच एक वृत्तपत्रात बातमी आली होती, घटस्फोट देण्यासाठी अर्ज केलेला आहे, पण तो गेली 30-40 दिवस शांत होता. पण दारू मिळाल्यानंतर दारू पिऊन त्याने फोन केलाय पत्नीला. पत्नीला शेवटी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागली. म्हणजे असे प्रकार आणि बरेच अपघाताचे प्रमाण, भांडणांचे प्रमाण हे दारूमुळे वाढलेले आहेत आणि त्याचा विशेषतः जास्त करून त्रास महिलांना होतोय. अगदी खरी गोष्ट आहे. मुळात आपल्याकडे अजूनही किंवा इथून पुढेही असंच मानलं जातंय की 4 भिंतीच्या आत जर पुरुष काही करत असेल तर ती त्यांची कौटुंबिक बाब मानली जाते, वैयक्तिक बाब मानली जाते. पण इथे कुठलाही आडपडदा न ठेवता ज्या वेगवेगळ्या महिलांसाठीचे हेल्पलाईन्स आहेत त्या आपण आता माध्यमांमध्ये आहोत त्या आपण डिस्प्ले कराव्यात, त्या महिलांपर्यंत पोहोचवाव्यात. हा पहिला भाग. दुसरा भाग तुम्ही म्हणताय तसं दारूमुळे भांडणं किंवा मारामाऱ्या किंवा अपघात ह्या गोष्टी तर आहेतच. म्हणजे त्या थोड्या कमी झाल्या होत्या त्या आता वाढत आहेत आणि सगळ्यात पुन्हा महिला हाच केंद्रीभूत घटक आहे कारण सगळा राग हा बायकोवरती काढला जातो आणि कुठलंही जे फ्रस्ट्रेशन असतं किंवा ज्याला आपण म्हणतो की नैराश्य आलेलं आहे, वैतागलेला माणूस आहे तर तो आपोआप या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला निवांतपणा रिलॅक्सेशन मिळवण्यासाठी दारूचा आधार घेतो आणि स्वतःला त्याचं जस्टिफिकेशन देत असतो. पण अशा वेळेला महिलांनी थोडीशी कडक भूमिका बाळगून थोडंसं संयमाने आणि थोडं आपण म्हणूयात की दारू पिलेले नसतील त्यावेळेला, कारण दारू एकदा पोटात आणि डोक्यात गेल्यानंतर विचार करण्याची क्षमता थांबलेली असते. वेगवेगळ्या पद्धतीनं मेंदूतले स्त्राव तयार झाल्यामुळे आक्रमकतेची वृत्ती वाढलेली असते. समजून घेण्याचं प्रमाण किंवा ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो ते अत्यंत खालच्या पातळीवरती आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या काळात जर आपण त्यांना काही समजून सांगायला गेलो तर समजून घेण्याची त्यांची शारीरिक आणि मानसिक कपॅसिटी जी आहे, क्षमता जी आहे ही दारूच्या प्रभावामुळे कमी झालेली असते. त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी मुळात आधी काही प्रयत्न करणं की तिथपर्यंत जाऊ न देणं. आता बऱ्याच वेळेला हे प्रयत्न असफल होतात कारण वेगवेगळ्या कारणांमुळे पुरुष बाहेर पडले तर त्यांच्या मागे पळत जाऊन काही आपण त्यांना परत आणू शकत नाही. परंतु ते करत असताना त्यांच्या आपण कुटुंबियांची म्हणजे त्यांचे भाऊ असतील, मित्र असतील त्यांची मदत घेणं. आता दुर्दैवाने ते पण त्यांच्याच संगतीतले असतील तर पुन्हा गंभीर गोष्ट होऊ शकते
अशा वेळेला आपण सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो आणि मुळात त्या व्यक्तीनंच ठरवणं गरजेचं आहे. कारण जर व्यसन लागलेलं असेल, तर व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार हा घ्यायला हवा. पण मी गेल्या वेळेलाही सांगितलं, की आपल्याकडे मानसिक आजार किंवा ह्यासारख्या गोष्टींसाठी उपचारांची मदत घेणं हे अजूनही समाजात खूप रुजलेलं नाहीये आणि त्यामुळं देवदेवस्की करणं किंवा इतर अंधश्रद्धांना बळी पडणं अशा पद्धतीचे प्रकार केले जातात. ते टाळून योग्य वैद्यकीय उपचार घेणं. कारण हे व्यसन असल्यामुळे शरीरात त्या ठराविक वेळेला तशा प्रकारची संप्रेरक तयार होतात आणि ती गोष्ट करण्यासाठी व्यक्ती प्रेरित होते. म्हणजे तुम्ही मध्येही वाचलं असेल, की दारू मिळत नसल्यामुळे मग आक्रमक होऊन स्वतः आत्महत्या करण्याचे प्रयत्न करणं किंवा ज्याला वैद्यकीय भाषेत विड्रॉल सिम्प्टम्स म्हणतात, की खूप जुलाब, उलट्या, बेशुद्ध पडणं ही शारीरिक लक्षणं त्या दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसू शकतात आणि मग घाबरून घरातले त्यांना त्या गोष्टी पुन्हा द्यायला प्रवृत्त होतात. तर याच्यासाठी योग्य ती वैद्यकीय मदत घेणं, मानसोपचार घेणं, व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार घेणं हे करायला हवं. आता इथे महिलांनी ह्या गोष्टींमध्ये कारण तुम्ही म्हणताय त्याच्या पलीकडे जाऊन अशाही बातम्या आलेल्या आहेत, की घरात जे वाटलं गेलेलं रेशन आहे ते विकून दारू प्यायला व्यक्ती गेलेली आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, की मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून आणि हे होत राहतं. तर अशा वेळेला त्या महिलांनी अत्यंत खंबीर राहून नवऱ्याला दारच बंद करून बाहेर ठेवणं. हा थोडासा ऑप्शन आत्ताच्या कालावधीत कारण ती व्यक्ती परत कोरोनाग्रस्त झाली तर अजून 4 लोकांना बाधित करणार. म्हणजे ही खूप गंभीर गोष्ट आहे कारण व्यसनामुळे त्या व्यक्तीचं भान सुटलेलं असणार आहे आणि ती जर अशा पद्धतीने वागायला लागली, तर कोरोना पसरवण्यासाठी आपण दारूची दुकानं उघडी ठेवून थोडीशी मदत करतोय की काय? ह्या दृष्टिकोनातून सुद्धा या घटनेकडे बघितलं आणि सगळ्या सामाजिक संघटनांनी आणि इतर माध्यमांनी दबाव आणून थोडीशी ह्या गोष्टीला आपण थोपवण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला, तर अत्यंत उपयुक्त ठरेल. आणि महिलांसाठी वैयक्तिकरित्या करायची झालं तर स्वतःचं जेवण, स्वतःची झोप, स्वतःचं शारीरिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. आपल्याकडे हे 21व्या शतकाचं 20 वर्ष संपत आहेत. आता हे 2020 सुरू आहे, पण तरी अजूनही नवरा आल्याशिवाय जेवायचं नाही किंवा तो जेवला नाही तर नंतर त्या बाईनी जेवलं तर किती बघा बाई भयानक आहे, की नवरा उपाशी आणि ही जेवती आहे. अशा ह्या कल्पना असल्यामुळे बायका नेहमी त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर ते न करता कारण पती जर व्यसनी असेल तर कुटुंबाची पूर्ण धुरा त्या बाईला आपल्या खांद्यावर घ्यावी लागते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जगायचं असेल तर आपलं आधी शारीरिक आरोग्य चांगलं पाहिजे आणि मग मानसिक आरोग्य खंबीर राहते. कारण भूक आपण मारत राहिली, ती बाई जेवलीच नाही, नवऱ्याबरोबर भांडली म्हणून उपाशीच झोपली, पुन्हा दुसऱ्या दिवशी पण सकाळी काही खाल्लं नाही, तर आपोआपच तिला चक्कर येणं, डोकं दुखणं, चिडचिड होणं आणि मग पुन्हा मुलांवरती राग काढला जातो आणि रडून नशिबाला दोष दिला जातो. त्यापेक्षा आहे त्या प्रसंगाला टक्कर देण्यासाठी आधी स्वतः सक्षम राहण्याची तयारी तिनं करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा किंवा त्या बाईचा ह्याच्यात कसलाही दोष नाहीये. त्यामुळे मी लोकांनाच मदत मागणं हे तिनं अपराधभाव डोक्यातून काढून टाकून मोकळ्या मनाने, हो माझा नवरा व्यसनी आणि मला आता मदतीची गरज आहे, हे आधी स्वतः मान्य करून इतरांकडनं मदत घ्यायला, त्यांच्याकडनं त्या नवऱ्याला समजावून सांगणं, इतर औषधोपचार असतील त्याच्यासाठी मदत घेणं, हे अगदी मोकळेपणाने करावं, असं मला स्पष्टपणे वाटतं. आता लॉकडाऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 17 नंतरही महिना अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने तर सांगितलंय की ही प्रक्रिया किमान 1 वर्षभर राहण्याची शक्यता आहे. हा जो खरं. प्रादुर्भाव आहे तो नागरिकांनी कोरोना सोबत राहायची सवय करावी अशा प्रकारचे अनेक तज्ञ डॉक्टर्स आता सल्ला द्यायला लागलेले आहेत. तर ही मानसिकता आता आपण कशी तयारी केली पाहिजे? मुळात पुन्हा-पुन्हा आपल्यावरती माध्यमातून सांगितलं जातंय किंवा आपणही आता बोलत असताना ह्या 5-10 मिनिटाच्या कालावधीत 2दा-3दा म्हटलो, की कोरोना बरोबर जगायचंय. त्यामुळे आपल्यावरती काही बंधनं निश्चित येणार आहेत, की मनात आलं आणि चपला घालून बाहेर पडलो, तसं आता करता येणार नाहीये. जे गरजेचं साठीच आहे, त्या कामासाठीच आपल्याला बाहेर पडावं लागेल. काही ज्या आपल्या रोजच्या गोष्टी होत्या त्याला आता खीळ बसणार आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, की अगदी शाळा महाविद्यालयांची उदाहरणं घेतली तरी सुद्धा आता प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा ह्या सगळ्या रद्द झालेल्या आहेत. फक्त तृतीय वर्ष आणि पीजीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा त्या सुद्धा जूनमध्ये ठरवलं जाणार आहे, की कशा पद्धतीनं घ्यायच्या आहेत. ॲडमिशनची प्रक्रिया असेल किंवा वर्गात आता तास घ्यायचे असतील, तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळूनच कराव्या लागणार आहेत गोष्टी. एसटीमधून प्रवास करताना आपण कसेही घुसून एकच एसटी सोडली तरी त्याच्यात दाटीवाटीने सगळे जाऊ शकायचे. आता तुम्ही बघत असाल, की एका सीटवरती एक माणूस अशा पद्धतीनं सध्या एक
20च्या गटाला एक एसटी पुरवून मजुरांची रवानगी वगैरे केली जात आहे. तर त्या पद्धतीने इथून पुढचं आयुष्य जगावं लागणार आहे, की आपल्यापासून 1 मीटर अंतरावरती व्यक्ती. आता आपल्या देशासाठी गंभीर गोष्ट कुठली आहे, तर मुळात आपली लोकसंख्या जास्ती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण आपल्याला शेजारी जाऊन बसल्याशिवाय, एक पाठीवरती थाप मारल्याशिवाय, हातावर टाळी दिल्याशिवाय त्या गोष्टी बोलण्याच्या पूर्ण झाल्यात, असं समाधान मिळत नाहीये. आणि मग त्याच्यामुळे खूप त्रास होतो. त्यामुळं अगदी घरापासून घ्यायचं झालं तर घरात आत आल्यानंतर कुणालाही स्पर्श न करता थेट बाथरूममध्ये जाऊन साबणाने हातपाय तोंड धुवून, चेहरा धुवून, ते कपडे लगेच धुवायला टाकणं. अर्थातच त्याच्यामुळे काम असेल तरच बाहेर जाणं ह्या गोष्टी कराव्या लागतील. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी गप्पा मारण्याच्या गोष्टी पुन्हा टाळाव्या लागतील. पूर्वी आपण चेहऱ्यावरती कुणी स्कार्फ, म्हणजे पुण्याची ती खासियत होती की स्कार्फ बांधून महिला फिरतात, पण आता इथून पुढे आपल्याला वर्षभर किमान मास्क लावूनच फिरावं लागणार आहे. मास्क न घालता बाहेर पडता येणं आपल्याला अशक्य होणार आहे, कारण तो आजार आपल्यावरती हल्ला करू शकतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत. कारण आर्थिक मंदी असेल किंवा रोजच्या गोष्टी असतील, त्या आपल्या ज्या झपाट्याने करायची सवय, पटकन आलं मनात की करायची सवय, तसं आपल्याला आता करता नाही येणार आहे. त्याचं नियोजन करूनच आपल्याला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. कारण हा जरी हवेतून विषाणू पसरत नसला, तरी तो वेगवेगळ्या वस्तूंवरती किंवा शिंकण्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे उपलब्ध, म्हणजे तो आपल्यावरती हल्ला करतो. आणि दुसरा भाग आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर मुळात आपल्याकडे साथीचे आजार वाढतात. म्हणजे आपल्याला ही कल्पना आहे की एकदम डॉक्टरही आपल्याला सांगतील की सर्दीचे, तापाचे पेशंट्स वाढतात. आणि हा कोरोना म्हणजे एक प्रकारचा फ्लू सारखाच आजार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे स्वाईन फ्लूची साथ ही सातत्याने आहे, ती काही गेलेली नाहीये. त्याच्यामुळे ह्या जून पासून सप्टेंबरच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत दक्षता घेणं गरजेचं आहे. बाहेर फिरायला जाणं, मॉलमध्ये जाणं, पिक्चरला जाणं, विनाकारण गाडीवरती मुलांना फिरायची सवय आहे, ह्या सगळ्या सवयी पूर्णपणे मोडाव्या लागतील. आणि जसं पूर्वी आपण आपलं काम आणि फक्त घर आणि मग कधीतरी गप्पा मारायला, त्या पद्धतीनं सोशल गॅदरिंग्स ही करावी लागतील. एक वर्षभर आपल्याला कुठलेही सण समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रम हे करता येणार नाहीयेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला ह्या गोष्टींना सामोरं जायचंय, याची मानसिक तयारी करायला हवं. कारण आपल्याला सारखं सांगावं का लागतंय, कारण लॉकडाऊन संपल्यानंतर पूर्वीसारखं जीवन असेल असा आपला जो काही समज आहे, तो प्रत्येकाने मनातनं काढून टाकायला हवा. आणि इथून पुढे असं जगायचंय म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याची एक यादी बसल्या बसल्या आता घरात आपण काय काम करू शकतो ते ठरवणं, त्याच्यानुसार पावलं टाकणं. म्हणजे पुन्हा 3 भागांमध्ये आपल्याला करता येईल, की गृहिणी असतील तर आता जाऊन गप्पा मारणं किंवा इतर गोष्टी करता येणं शक्य नाहीये. त्यामुळे घरात बसूनच त्यांनी त्यांचे मनोरंजन, त्यांच्या कामाच्या याद्या बनवणं गरजेचं आहे. विद्यार्थी असतील तर आता इथून पुढे आपल्याला वर्गात बसून शिक्षण देणं ह्या वर्षी कितपत शक्य होणार आहे, याच्याबद्दल साशंकता आहे. म्हणजे ऑनलाईन सगळं शिक्षण देता येणं शक्य आहे का, तर अजिबात आपल्या देशामध्ये ते शक्य नाहीये. कारण खेडोपाडी नेट, लाईट आणि तेवढ्या ह्याचं ब्रॉडबँड हे पोचलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन करता येणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे काही ह्या सगळ्या गोष्टी डिले होत जाणार आहेत, त्या थोड्या उशिरा होत जाणार आहेत, हे आधी आपण सगळ्यांनी स्वीकारायला हवं. कारण जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याला सामोरं जायची तयारी होत नाहीये. कारण गेल्या वेळेसही मी सांगितलं होतं की स्वीकार करणं, की हे आहे आणि हे मला मान्य आहे, हे असंच जगायचंय, हे आपल्याला अजूनही लक्षात येत नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं प्रशासन गोंधळ थोडासा झालेलाच आहे. म्हणजे आता उद्योगधंदे सुरू करा म्हणत असताना आपण मजुरांना जायला सांगतो आहोत. बरोबर, ते जर अगदी बरोबर. पहिल्याच लॉकडाऊन मध्ये त्यांना पोहोचवण्याची सोय केली असती तर कदाचित ते आता परत आले असते. परतही आले असते. कारण आता मजूर नाहीयेत तर उद्योगधंदे कसे सुरू होणार, हा पण एक गंभीर प्रश्न आहे. कारण तुम्हाला शेतीतली कामं करायची असतील, लघु उद्योग असतील, तरी सुद्धा मजुरांची गरज ही भासणार आहे. आता इथे मग काय गमतीचा भाग आहे की आपल्यासाठी संधी उपलब्ध आहेत. कारण हे सगळे परप्रांतीय होते आणि आपली मुलं बेरोजगार कट्ट्यावर बसून, आपण म्हणतो तसे राजे, दादा, साहेब अशा पद्धतीने फिरत होती, त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी आहे की आपली शेती असेल, आपला उद्योग असेल, तर आता स्वतः त्याच्यामध्ये हाताला काळं, हात मातीत घालून काम करण्यासाठी उतरणं, ह्या गोष्टी करण्याची संधी आहे. म्हणजे मी परत सांगते की नाण्याला 2 बाजू असतात. तसं त्यांनी लक्षात घेतलं तर ह्या संधी पण आहेत. ते गेलेत तर हरकत नाहीये. पण ह्या संधी आहेत आणि आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जगण्यासाठी ही गोष्ट त्याची स्वतःपासून सुरुवात करणं आणि भीती मुळात मनातनं काढून टाकणं. कारण ह्याची भीती जी आहे ही खूप
पसरलेली आहे, लोकांमध्ये रुजलेली आहे. त्याच्यामुळे काम करणाऱ्या बायकांना परत कामाला घेतलं जाईल का? किंवा प्रत्येकजण त्या व्यक्तीकडे शंकेनं पाहील, की हातात दिल्यानंतर अरे ते सॅनिटायझरनी धुतलंय का? हे अमुक केलंय का? आणि मग त्याच्यामुळे जगणं अवघड होऊन बसेल. त्यामुळे मुळात जगण्यातला विश्वास एकमेकांवरचा आणि स्वतःवरचा हा अगदी वाढवून, भीती मनात न काढून आपल्याला जगायची सवय करायला हवी. आता दिल्लीमध्ये एक आज घटना घडली. एका प्राथमिक शिक्षकेला स्वस्त धान्य दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी ड्युटी दिली सरकार. आता पुरंदरमध्ये दिल्लीमध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला कोरोनामुळे. पुरंदरमध्ये अनेक शिक्षक आता पोलिसांच्या बरोबर ड्युटी दिली त्यांना, की बापदेव घाट असेल, दिवे घाट असेल, सगळ्या बाजूला पोलिसांच्या बरोबर प्राथमिक शिक्षकांनाही ड्युटी लावलेली, की तुम्ही तिथं रजिस्टर घेऊन बसा. आता ही जी ड्युटी आहे त्या 8 ड्युटी आहेत. म्हणजे सकाळी पहाटे 6 ते सुरू होईल तर दुपारी 3 पर्यंत होईल, किंवा दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत होईल. अशा, आणि या कामाचा काही शिक्षकांना अशा प्रकारचा अनुभव नाही, की रस्त्यावर तिथं थांबायचंय, उन्हापासून सावलीची काही तिथं व्यवस्था नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षकांच्यात विशेषतः, किंवा जे इतर विभागात काम करतायत आणि त्यांना पोलिसांसारखं काम करावं लागतंय, त्यांच्यात एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. तर त्यांनी आपली मजबूतपणा कसा वाढवला पाहिजे मनात? आता मुळात खरं तर त्यांनी ज्या कामासाठी त्यांना नेमलंय ते काम त्यांचं नाहीच आहे. म्हणजे आपल्याकडे ही फार खूप गमतीचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे शिक्षक ही जमात जणू काही शासन गृहीत धरते आणि त्या पद्धतीनं वापरते. म्हणजे मध्ये तुम्ही सांगताय त्याच्या पलीकडे एक बातमी होती, की दारूची दुकानं उघडल्यानंतर महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना दारूच्या दुकानावरती सोशल डिस्टन्सिंगसाठी ड्युटी दिली होती त्या तहसीलदारांनी. बरोबर आहे. आणि ती नंतर सोशल म्हणजे त्या संघटनेने दबाव आणला, खूप आरडाओरडा झाला आणि मग त्यांनी ते गोष्टी मागे घेतल्या. आता मुळात राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अशा स्वरूपाचे आदेश देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मदत म्हणून जर कोणी पुढे येत असेल तर त्यांना जरूर मदतीला घ्यावं. पण अशा पद्धतीनं शिक्षकांचं जे काही त्या पेशाचं पण एकूणच जे काही खालच्या पातळीचं स्तरीकरण झालेलं आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी जरासा आवाज उठवणं फार गरजेचं आहे. कारण साधारणतः 10 वर्षापूर्वीपासून कायमस्वरूपी विना अनुदानित शब्द असलेल्या शाळा, महाविद्यालय सुरू झालेली आहेत आणि तिथली भीषण अवस्था बघता तुम्ही पेपरलाही वाचत असाल, तुम्ही माध्यमात आहात, तुम्हालाही अनुभव येत असेल, की मध्यंतरी सुद्धा सकाळमध्ये गेल्या रविवारची त्यांनी घटना लिहिलेली आहे, की ते शिक्षक द्राक्ष आणि सफरचंद हातगाडीवरती विकत होते आणि त्या पत्रकारांना फोन आला म्हणून त्यांनी त्या पेन नव्हता म्हणून त्यांनी बघितलं तर त्या फळ विक्रेत्याच्या खिशाला काळा आणि लाल शाईचा आणि निळ्या शाईचा पेन होता. तर तो त्यांनी घेतला आणि लिहिलं आणि मग त्यांना लक्षात आलं, की हे शिक्षकांशिवाय लाल आणि निळ्या शाईचे पेन कुणी सध्या बाळगत नाही. तेव्हा त्यांनी विचारल्यावर ते म्हटले, "हो, की मी माध्यमिक शाळेत शिक्षक आहे, पण आता पगार नाहीयेत आणि ह्या अशा ड्युट्या कराव्या लागतायत, तर पैसा तर मिळत नाहीये, घर तर चालवावं लागतंय." म्हणजे आता इथे मानसिक खच्चीकरण खूप होतंय. त्याच्यामुळे एक संघटितपणा ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणं आणि त्या संघटनांबरोबर राहणं आणि त्या संघटनांनी सुद्धा काम करणं हा पहिला भाग. दुसरा भाग, आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतील, त्या क्षेत्रात राहून त्यांच्याबरोबर काम करायचं असेल, तर स्वतःला समजून सक्षमता वाढवणं आणि तिसरा भाग, मग ते सगळं सोडून तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टींकडे वळणं. कारण हेच पर्याय आपल्याकडे असू शकतात. कारण तुम्ही ती गोष्ट नाकारली, की तुम्हाला मेमो दिला जाऊ शकतो आणि तुम्हाला नोकरीवरनं कमी करण्यात येईल अशा पद्धतीनं. कारण शासनाचा आदेश नाकारला, तुम्ही पोलिसांबरोबर ती थांबला नाहीत, तर त्या अमुक कारवाई करावी लागेल असं सांगितलं जातं. आता इथे मुळात शिक्षक का घेतले जातात, त्याचं एकमेव कारण आहे, की हा एकदम लॉयल जॉब आहे आणि शिक्षकांबद्दल समाजात कुठल्याही पातळीवरचा असो, हा विशिष्ट प्रकारचा आदर असतो. त्याच्यामुळे लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांनी सांगितलं तर अजून चांगल्या पद्धतीने ऐकलं जाईल. म्हणजे पोलिसांच्या मदतीला शिक्षक असतील तर ऐकलं जाईल, असं काहीतरी त्याच्या मागचं गणित असावं असं मला वाटतं. पण तसं करणं मुळातच खरं तर अन्यायकारक आहे. कारण आपल्याकडे अजूनही लोकांना लक्षात नाही येते, की नियम पाळले पाहिजेत. कारण जे नियम पाळत नाहीयेत म्हणून हे सगळं वाढत चाललेलं आहे. त्यामुळे नियम पाळून ते घरात थांबले तर ह्या पद्धतीने पोलिसांवरती सुद्धा अतिरिक्त ताण येणार नाही आणि मग तो ताण कमी करण्यासाठी त्यांना शिक्षक किंवा इतरांची मदत घ्यायची वेळ येणार नाहीये. त्यामुळे पुन्हा आपल्याला सामान्य जनतेला सातत्याने आवाहन करावं लागेल, की तुम्ही कृपया नियम पाळा, नाहीतर हा लॉकडाऊन पुढे राहत जाईल आणि मग नंतर गंभीर परिस्थिती ओढवेल. आणि शिक्षकांनी अर्थातच आपण
देशाच्या मदतीसाठी करतो आहोत. हा खरं तर फार उदात्त भाग मी सांगतेय, पण तसा आणल्याशिवाय आपण काम करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातले काही नवीन अनुभव, कारण त्या ड्युटीज का अशा पद्धतीच्या आहेत मलाही कल्पना नाहीये. पण तुम्ही सांगता आहात तर मग त्या पद्धतीनं त्यांनी सक्षमता वाढवणं हा एकमेव भाग होऊ शकतो. कारण पुन्हा तिथं कुठलाही भाग ॲक्सेप्टन्सचाच येतो, स्वीकाराचाच येतो. स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि स्वीकारण्याची तयारी नसेल तर आपण बाजूला जाणे हा दुसरा भाग त्याच्यासाठी आपल्याला वापरावा लागतो. आणि जरी आपल्याला गीतेत सांगितलं असेल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तरी आपण काय सगळे साधू संत किंवा विरक्तीची लक्षणं असलेली माणसं नाही आहोत. त्याच्यामुळे त्यांना साहजिकच ह्या गोष्टीचा मानसिक ताण येणं सहज शक्य आहे. कुटुंबियांना काळजी वाटणं हाही एक दुसरा भाग आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपण सगळ्या सामान्य जनतेलाच आवाहन करूयात की सगळ्या ह्या संपूर्ण पोलीस असतील, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पत्रकार असतील, कारण सगळ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, मृत्यू होत आहेत आणि हे सगळं सामान्य जनता नीट नियम पाळत नसल्यामुळे होत आहे. त्याच्यामुळे सामान्य जनतेलाच आपण पुन्हा पुन्हा आवाहन करूयात की प्लीज लक्षात घ्या, नियम पाळा, म्हणजे यांचा ताण हा कमी होईल आणि ते चांगल्या रीतीने अजून सक्षमतेने काम करायला तयार होऊ शकतील. आता 1-1.5 महिना झालेला आहे लॉकडाऊनचा. मॅडम, माझ्या असं एक लक्षात आलंय की पोलिसांनी गेली 1.5 महिन्याभर अतिश्रम केलेले आहेत. डॉक्टरांनी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. प्रशासन, विशेषतः आमच्या इथं ज्या तहसीलदार मॅडम आहेत आणि इतर जो स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, की ज्या डॉक्टरांना किट नव्हते, ग्लोव्ज नव्हते, मास्क नव्हते, तरी देखील त्यांनी अटेंडन्स केलेला आहे. ओपीडी चालू ठेवलेली आहे, विशेषतः सरकारी दवाखान्यामध्ये. नर्सेस ती रिस्क घेतलेली आहे. बऱ्याच त्यामध्ये कोरोना सुद्धा झालेला आहे. परंतु आता 1.5 महिना झाल्यानंतर ही त्यांची सहनशक्ती संपत आलेली आहे. बरोबर. आता अशी मानसिकता झालेली आहे की चूक दुसरा करणार आणि त्याची पनिशमेंट आपल्याला होते. अशा प्रकारची एक भावना झाल्यामुळं थोडीशी या प्रशासनामध्ये, पोलीस यंत्रणेमध्ये आणि ह्या सर्व ज्या जबाबदारी यंत्रणा आहेत त्या थोडीशी शिथिलता आल्यागत मला वाटते. तर या मानसिकतेला पुन्हा एकदा ऊर्जा देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? आता इथे 2 गोष्टी आहेत की हे 1.5 महिना झालं सातत्याने प्रशासन आपलं खूप चांगल्या रीतीने काम करत आहे, सक्षमतेने काम करत आहे. त्यामुळे मुळात सगळ्यांना यथोचित थोडी जास्त आर्थिक मदत देणं हे एक आपल्याला रिएन्फोर्समेंट म्हणता येईल. कारण कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला तुमच्या कामाचा एक अभिप्राय मिळणं, त्याचं एक टोकन मिळणं, ते समोरच्याने ॲप्रिशिएट करून तुम्हाला प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. आपण सगळेजण मधून-अधून वाचतो आहोत बातम्या की त्यांच्यावरती पुष्पवर्षाव केले जातात किंवा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं जातं. पण या गोष्टींमुळे त्यांची जी मानसिक ऊर्जा आहे ती तेवढ्या काळापुरती टिकती आहे. थोडंसं आपण त्यांना एक वाढीव इन्क्रिमेंट दिलं, म्हणजे हा बोजा न म्हणता त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून, कारण ते ज्या सेवेमध्ये आहेत तर त्या सेवेचं हे कर्तव्यच आहे आणि म्हणून करायला पाहिजे हे सगळं मान्य असलं तरी सुद्धा रजा न घेता 24/7 हे सतत सातत्याने 1.5 महिना ते काम करत आहेत. तर हे कुठेतरी त्यांच्या कामाचं कौतुक करत असताना काही आर्थिक मोबदला देणं, त्यांना वेगळ्या काही सोयी सुविधा पुरवणं, त्यासाठी सरकारने पुढाकार घेणं, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणं, हे थोडंसं केलं तर त्यांना काम करण्याची अजून ऊर्जा येईल. कारण आपल्या लक्षात येईल की कुठलीही गोष्ट सातत्याने तणावाखाली आणि स्वतःची चूक नसताना करताना त्या व्यक्तीची मानसिक ऊर्जा खूप जास्त खर्ची पडत असते. आणि विशेषतः समोरचा माणूस आडमुठ्यासारखा वागत असेल तर त्याला समजावून सांगून पुन्हा काम करणं हे अजून कठीण होत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला ते सामोरे जात आहेत, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा 3ही टप्प्यांवरती, 4ही टप्प्यांवरती जर प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला तर त्यांची मानसिक ऊर्जा वाढेल. त्यांना बऱ्याच, तुम्ही वाचत असाल, तुम्हालाही कल्पना आहे की ही सुट्टी न घेता अहोरात्र काम करत आहेत. तर त्यांच्या सुट्टीसाठी सर्क्युलेशनचं, गेल्या वेळेस जसं आपण म्हटलं की काही गोष्टींचे वार पाळून किंवा काही गोष्टी हे करून त्यांना थोडीशी मध्ये विसावा दिला. कारण तुम्ही बघत असाल तर बातम्यांमध्ये सुद्धा आता मुंबईत असो, पुण्यात असो, मोठ्या मोठ्या मंगल कार्यालयांमध्ये अजून जास्ती बेडची व्यवस्था केली जाते आहे.
आणि याचा साधा सोपा अर्थ आहे की पेशंटची संख्या ही अजून पुढे वाढणार आहे, म्हणजे कामाचा ताण हा अजून वाढणार आहे. त्यामुळे ऐच्छिक जे आता ट्रेनी आहेत, नर्सिंग कॉलेजमधले विद्यार्थी असतील, पोलीस प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असतील किंवा पॅरामेडिकलमध्ये आता शिकणारे विद्यार्थी असतील, त्यांना ट्रेनर म्हणून या असं आवाहन केलं आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन काही मनुष्यबळ पण आपण उपलब्ध करून देऊ शकलो, तर या लोकांना अजून चांगल्या पद्धतीचे हँड्स मिळतील, असिस्टंट मिळतील आणि त्यांना काम करणं अजून थोडंसं सोपं होऊ शकेल. त्यामुळे आपण ह्या दोन्ही बाजूनी म्हणजे आर्थिक मोबदला प्लस आहे ते मनुष्यबळ कुशल अजून विकसित करण्यासाठी आणि ते ऑन द फील्ड म्हणजे ते अजून ट्रेनी आहेत म्हणून त्यांना नको असं न करता, जे इंटर्नशिप करायला मुलं आता मेडिकलची परीक्षा देऊन घरात बसलेली आहेत, नर्सिंगची घरात बसलेली आहेत, पोलीस ट्रेनिंग घेण्यासाठी जे करतायत त्यांना आवाहन केलं आणि हे शिक्षकांना किंवा ह्यांना जोडीला ठेवण्यापेक्षा किंवा डॉक्टरांवरचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी हा जर उपाय वापरला तर तो जास्त चांगला ठरू शकतो आणि त्याचा आता शासन गांभीर्याने विचार करते, पण अजून ते वर्कआउट होऊन बाहेर फील्डवरती आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत नाहीये. त्यामुळे मानसिक ऊर्जा टिकवणं हे आपल्या सामाजिक बांधिलकी आपल्या सगळ्यांची आहेच आणि अर्थातच त्या सगळ्या माणसांना सलाम सॅल्यूट, कारण स्वतःची ऊर्जा स्वतःच टिकवणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ही माणसांमध्ये केवढी बांधिलकी आहे. म्हणजे एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की एक गृहस्थ समुद्र किनाऱ्यावरती रोज फिरायला जायचे आणि ओहोटीमधून आलेले जे काही मासे असायचे ते तडफडत असायचे वाळूवरती, तर ते त्यांना जे जे दिसतील ते उचलून परत पाण्यात टाकायचे. तर त्यांना त्यांच्या मित्राने विचारलं, अरे तू हे काय करत असतो उगीच व्यायाम करायचं सोडून, नाहीतरी कितीतरी मासे मरतायत, काय फरक पडणार आहे? तर त्या गृहस्थांनी त्यांच्या हातातला मासा पाण्यामध्ये फेकला आणि ते म्हटले बाकीच्यांना नाही, पण ह्या माशाला निश्चित फरक पडणार आहे, तो पुन्हा जगणार आहे. आणि ही गोष्ट मी मुद्दामून ही सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना समर्पित करते आहे की मी एकाला वाचवलं तरी तो आनंद माझ्यासाठी इतका आहे की 24x7 मी 1.5 महिना काम करतोय किंवा तुम्ही पत्रकार सतत धावपळ करून ही कामं करत आहात. ही ऊर्जा तुम्हाला स्वतःला स्वतःच्या आनंदाची जी मिळती आहे ती तुम्ही मिळवता आहात, त्याच्यासाठी खरंच सगळ्यांना सॅल्यूट. आणि आपण सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना मदत करायला हवी, हा त्यातला दुसरा विचार आहे. आता यामध्ये आणखी एक असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता मी पुरंदरचंच उदाहरण देतो तुम्हाला की पुरंदर मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्यामध्ये बरेच जो स्टाफ आहे तो पुण्याहून येणं अपडाऊन करणार आहे. जेजुरी MIDC मध्ये आता काल रुग्ण सापडलाय आणि 3 किलोमीटरचा प्रतिबंधित एरिया केलेला आहे, परंतु त्यांनी जेजुरी MIDC ला वगळलेला आहे. ती 2 किलोमीटरवरच आहे, 1.5 किलोमीटरवरच आहे. आणि जेजुरी MIDC मध्ये असणारे जे कारखानदार आहेत त्यांचे जे मॅनेजर्स आहेत ते सर्व पुण्यात राहत आहेत. त्यांना कलेक्टर लेवलला, स्टेट लेवलला त्यांना ऑर्डर आली कारखाने चालू करा आणि त्यांचे पासेस तिथूनच इश्यू झालेले आहेत. नगरपालिका किंवा स्थानिक ज्या संस्था आहेत त्यांना अजिबात विश्वासात घेतलं जात नाही. अशा प्रकारे हा समतोल बिघडल्यागत वाटतोय. त्यामुळे स्थानिक जे प्रशासन यंत्रणा आहे ती सुद्धा गर्भगळीत झालेली आहे की आता आम्ही नेमकं काय करायचं. आता हे नॅशनलाइज बँक आहेत, यांना कायदा वेगळा आहे. राज्य उत्पादन शुल्क असेल तर दारूच्या दुकानाबाबत ते वेगळा कायदा काढतात, पोलिसांना ते बंद करता येत नाही. उत्पन्न वाढवायचंय म्हणून राज्य उत्पादन शुल्क सांगते, नगरपालिकेला हा अधिकार नाही. तर अशा प्रकारचे थोडेसे मतभेद नागरिकांच्यात आणि संवाद जो व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळं प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुद्धा थोडंसं गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे. विशेषतः मी जे सांगितलं तुम्हाला बँकिंग कर्मचारी जे आहेत ते नॅशनलाइज बँक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल आपला नाही अशी तहसीलदार असेल, प्रांत असेल यांची भावना आहे. मग त्यांना कसं समजून सांगायचं, त्यांना सांगायचं कसं, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. किंवा आता इंडस्ट्रीचे जे मालक आहेत किंवा मॅनेजर्स आहेत जेजुरी औद्योगिक वसाहतीत ते सगळ्यात पुढ्याहून येतात, त्यांचे ड्रायव्हर्स असतात, त्यांचा स्टाफ असतोय. तर हा धोका आहे, ही भीती नागरिकांच्यात आहे. मग ही भीती घालवण्यासाठी काहीतरी आता उपाययोजना करणं तातडीची गरज आहे. तर मानसिकदृष्ट्या प्रशासनानं काय केलं पाहिजे नेमकं? आता इथे खरंच तुम्ही सांगताय तर प्रशासनातला गोंधळ हा चव्हाट्यावर आलेला आहे, त्याबद्दल कसलाच प्रश्न नाहीये. कारण तुम्ही सासवडचं उदाहरण सांगताय, मी सासवडच्याच कॉलेजमध्ये प्राचार्य आहे, मी पुण्यात राहते. जेव्हा मला मार्च पेड इन एप्रिल सॅलरी, आता एप्रिल पेड इन मे आता आमची सुरू झालेली प्रक्रिया, तेव्हा मी जेव्हा बँकेत, कारण आमचे जे चेक पगाराचे निघतात त्याच्यावर प्राचार्य आणि आमच्या संस्थेच्या अजून एका अधिकाऱ्याची सही असते.
त्यामुळे साहजिकच आम्हाला आमच्या संस्थेने आदेश दिले की फक्त प्राचार्यांच्या सहीनी तुम्ही आता परवानगी घ्या आणि बँकातून सॅलरी करून टाका. तुम्ही तसं मॅनेजर बरोबर तुम्ही बोला. आता मी जेव्हा पोलीस प्रशासनाला अर्ज केला की मला पगार करण्यासाठी सासवडला जायचंय, मला 3 वेळेलाही परवानगी मिळाली नाही. कारण तेव्हा पुण्यातून सासवडला जायला बंदी होती. म्हणजे आता शिथिल झालेली आहे ती थोडी. त्यामुळे मी जेव्हा बँकेच्या मॅनेजरना फोन केला की फक्त प्राचार्यांची सही आहे आणि अशी अडचण आहे, तेव्हा मला त्यांनी पटकन सांगितलं, "मॅडम, आमचा सगळा लेडीज स्टाफ पुण्यातून येतोय." मी म्हटलं, "अगदी मान्य आहे की त्यांना पास आहे." म्हणजे इथे मला अगदी जाणवलं आणि स्वतःला वाईट वाटलं की हो, की माझ्या वयाच्या लेडीज पुण्यातून बँकांचा कामगार असल्यामुळे तिथे जाऊन काम करतायत आणि मी पगारासारखी गोष्ट करण्यासाठी सुद्धा नाईलाजाने मग आता फोनवरून, मेलवरून संपर्क साधते आहे. तर ही गोंधळाची स्थिती आहे. कारण त्यांनी म्हटलं, "शिक्षण क्षेत्राला आम्ही सांगितलंय की तुम्ही काय आता जायचंच नाहीये." म्हणजे म्हणजे आता तुमच्यावर तर किती लोकांचे पगार अवलंबून आहेत. एप्रिलमध्ये तुम्ही जायचंच नव्हतं. म्हणजे आता ते पास आम्हाला इश्यू होतायत. आम्ही परवानगी मागितली, मग आता एखाद्या दिवशी जाण्यासाठी देतायत. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं हे जे कर्मचारी पुण्यातून तिकडे तुमच्याकडे येत आहेत, हे तिथल्या लोकल लोकांसाठी भीतीची गोष्ट पहिला भाग. दुसरा गोष्ट जे पुण्यातून तिकडे जातायत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा थोडीशी काळजीची गोष्ट. कारण परत प्रवास करणं आलं. कारण पुण्यातून कुठूनही तुम्ही म्हटलं तरी किमान 30 ते 40 किलोमीटर अंतर सासवडचं आहे. जेजुरीचं पुढचं अजून 20-25 किलोमीटरचं आहे आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या माणसांच्या संपर्कात आल्यानंतर ह्या आजाराचा फैलाव हा होऊ शकतो. आणि त्यासाठी पुन्हा आता इथे परत आठवण करून द्यायची वेळ आली, की आता आपण सगळ्यांनी कोरोनाबरोबर जगायचंय हे लक्षात घेऊन, काळजी घेऊन पुन्हा सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा आणि एक प्रकारची काय म्हणूयात, की जसं पूर्वी युद्धावर लढायला गेले, की ते गृहीत धरलं जायचं. त्या पद्धतीने आपल्याला आता दैनंदिन गोष्टींसाठी हे सगळं मान्य करून त्या गोष्टी चालू ठेवाव्या लागतील. प्रशासनात थोडा सुसंवाद नाहीये ही वस्तुस्थिती आहे. कारण पुण्यातही हे आम्ही अनुभवतो आहोत, की महापालिकेचे किंवा राज्य शासनाचे आदेश आहेत, की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही 10 ते 5 किंवा संध्याकाळपर्यंत चालू ठेवावीत, पण ती दुपारी 2 पर्यंतच चालू राहतात. काही वेळेला 12 वाजताच बंद होतात किंवा बऱ्याच ठिकाणी बॅरिकेड्स आणि त्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अगदी गंभीर रुग्ण असतील तर त्यांना 1 किलोमीटर चालत जावं लागतं वगैरे हे सगळं. पण आता हा काय म्हणूयात की मानसिकतेचा भाग आहे. प्रशासनाची अशी मानसिकता आहे की कसंही करून कोरोना थांबवायचा आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद वापरून आपल्याला ते थांबवायचं हे असं काही जणांनी गृहीत धरलंय. काही जण आता ते करून इतके थकलेत की जाऊ दे आता सोडून देऊयात. अशा प्रकारची त्यांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे ह्या दोन्हीचा समन्वय साधून की काळजी घेऊयात, प्रत्येकाने ते समजून घेऊयात. गोंधळ असला तरी आर्थिक गोष्टी असतील किंवा उत्पादन असेल तर ते करण्यासाठी आता आपल्याला पावलं उचलावी लागणार आहेत. कारण वर्षभर काही आपण घरात बसू शकणार नाही आहोत. त्याच्यामुळे निर्णय घेताना सुद्धा त्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. कारण कंटेनमेंट झोन आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की स्ट्रिक्टली तिथे संचारबंदी पाळली गेली पाहिजे. दुर्दैवाने तशा काही गोष्टी होत नाहीयेत आणि मग त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो आहे त्याचा सामान्य माणसावरती परिणाम होऊन भीतीची भावना ही टोकाची वाढती आहे. तर न घाबरता पूर्ण खबरदारी घेऊन ह्या गोष्टींना सामोरं जाणं. कारण मुंबईचे कितीतरी हॉस्पिटल्स, पुण्यातली हॉस्पिटल्स की तिथे डॉक्टर 24 तास, नर्सेस 24 तास काम करतायत आणि त्यांनी काळजी घेतल्यामुळे ते संरक्षित आहेत. तर आपण सगळ्यांनी सुद्धा आता संरक्षित राहून काम करायचंय. हे आता मनाला समजावण्याची वेळ प्रत्येक सामान्य माणसाची आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं तर मानसिकता बिघडणार नाही. दुसरा भाग मध्यंतरी शासनाने हे केलं होतं की सामाजिक अंतर जर पाळलं नाही तर बँकांच्या मॅनेजरवर कारवाई. जसं आता विद्यापीठाने फतवा काढलेला आहे की मुलांचे परीक्षा फॉर्म मार्चमध्ये भरून झालेले नसतील तर प्राचार्यांवर कारवाई. म्हणजे हे आपल्याकडे जे प्रशासनाचे आदेश येतात ते इतके गंभीर असतात की त्या प्रशासनातल्या वरच्या अधिकाऱ्याला फास लागल्याचीच भावना होते. कारण झालं नाही तर डायरेक्ट तुम्हाला निलंबित करण्यात येईल अशा पद्धतीचे आदेश असतात. तर थोडं शासनाच्या पातळीवरती सुद्धा ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करायला हवा की अशा पद्धतीचे आदेश काढत असताना आपल्याबरोबर काम करणारी माणसं आहेत, ती यंत्र नाहीयेत आणि कुणाची चूक कुणावर. कारण ही सगळी लिंक असते, ही चेन आहे. म्हणजे जिल्हाधिकारी असेल तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांची बहुतेकांची फौज आहे. प्राचार्य असतील तर त्यांच्या हाताखाली टीचिंग, नॉन टीचिंग ही सगळी वेगळी फौज आहे. बँकेचा मॅनेजर असेल तर पुन्हा शिपाई, बँक कर्मचारी, अकाउंटंट अशी चेन आहे. आणि एकाची चूक झाली तर वरचा माणूस फाशी जाणं हे काही संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे असे आदेश काढत असताना ही थोडीशी म्हणजे
काम झालं पाहिजे, पण म्हणून डायरेक्ट असं काहीतरी शिक्षेची विचित्र तरतूद असेल तर माणसं घाबरतात आणि त्याच्यापासून लांब जातात. त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा खूप गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, कारण बँक कर्मचाऱ्यांबद्दल आपण कुणीही समाज माध्यमांनी सुद्धा कौतुकाची भावना व्यक्त केली नाही. तेही डॉक्टर, पोलीस किंवा नर्सेस यांच्या बरोबरीने, पत्रकारांच्या बरोबरीने काम करत आहेत. बँकांनी कुठल्याही सुट्टी घेतलेली नाहीये. त्यामुळे आपण आजच्या ह्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्या सासवडमधल्या सगळ्या बँक कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करूयात, की पुण्यामधून येऊन ते सगळे काम करत होते किंवा तसा आहेच मोठा. हो, आणि जेजुरीत सुद्धा आता ते जे मॅनेजर येऊन काम करतायत, गंभीरच गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर, कारण आता मला सुद्धा सासवडला यायचं असेल तर मला ड्रायव्हर बोलवावा लागतो, कारण मी स्वतः माझ्या काही फिजिकल कारणांमुळे गाडी ड्राईव्ह करू शकत नाही. त्यामुळे तो राहतो तिथे कंटेनमेंट असेल तर तो येऊ शकणार नाही. ओला उबेर बंद आहेत. म्हणजे ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत की ह्या सामाजिक अंतर पाळताना लक्षात घेणं खूप गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे आपण मनोधैर्य टिकून ठेवायचं आहे. दिलेला आदेश पाळत असताना जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो. त्याच्या पलीकडे आपण जाऊन काही करू शकणार नाही हे एकदा समजावलं आणि करतोय ते मनापासून हे एकदा मनात आणलं की मग आपल्याला त्रास कमी होईल. पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे की जेजुरीत सापडल्यामुळे आणि MIDC सुरू आहे आणि जेजुरी कंटेनमेंट झोन डिक्लेअर झालेला आहे, हा खूप सावळा गोंधळ आहे. पण आता आपल्याला जे आदेश आहेत ते पाळून आणि आपली काळजी घेऊनच त्याच्यामध्ये काम करावं लागणार ही वस्तुस्थिती आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न बेसिकली मॅडम माझ्या असं लक्षात आलंय की शिस्त पाळली जात नाही आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इतकं साधा आणि सरळ प्रश्न आहे. शासनाने सांगितलंय तुम्ही घरी थांबा, सुरक्षित अंतर ठेवा, बाहेर पडल्यानंतर मास्क लावा, अत्यावश्यक गरज असली तरच बाहेर पडा. आता 40-45 दिवस झाले तरी नवीन रुग्ण सापडतायत. म्हणजे ही शिस्त न पाळल्याचंच लक्षण आहे. जेजुरीमध्ये डायलिसिस सेंटरमध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे रुग्ण तपासायला आले, भोरचे आले, सातारचे आले, लोणंदचे आले आणि त्यामुळे त्या रुग्णाला प्रादुर्भाव झाल्याचं तो जो टेक्निशियन आहे त्याला प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळे अख्खी जेजुरी वेठीस धरली गेली. म्हणजे किती कॉमन सेन्सचा साधा भाग आहे की आपल्याला इतकी बंधनं आहेत. मग ती अशा प्रकारे न पाळल्यामुळंच हा रोग पसरतोय. हे जीव तोडून सरकार सांगतंय, प्रशासन सांगतंय, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे पुणे मुंबईत त्याचं मल्टिप्लिकेशन होताना दिसतंय. आणि आता तर रेल्वे खुल्या केल्यात आणि बंदर शिथिल केल्यात. तर त्यामुळं जो प्रामाणिकपणे हे सगळं पाळतोय त्यालाच हा शाप आहे की काय, अशा प्रकारची एक मानसिक स्थिती तयार झालेली आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे आणि शिस्त नाही पाळली जात. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्यात मी अजून एक गोष्ट ॲड करीन, की तुम्ही पेपरला बातम्या वाचत असाल, की पोलिसांवरती हल्ले होण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे कारण ती शिस्त पाळली जात नाहीये. तर मुळात आपल्याकडे झालंय काय, की गेल्या वेळेसही मी बोलले होते, की आपल्याकडे शिस्त पाळण्यासाठी जी मानसिकता लागते ती आता खूप कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे नाही पाळलं तर काय होतंय? तुम्ही सांगणारे कोण? माझं मी बघून घेईन. अशा प्रकारची उत्तरं देण्याची मानसिकता खूप आहे. म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात आहे त्यामुळे छडी लागे छमछम ह्याच्यात काळात शिकलेली मी असल्यामुळे अगदी आत्तापर्यंत म्हणजे अगदी 2010 पर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा करायला कचरायचो नाही किंवा तेही विद्यार्थी आम्हाला बघितल्यानंतर घाबरायचे किंवा शिस्तीत वागायचे. पण आता मात्र उर्मटपणा इतका वाढलेला आहे, की मी प्राचार्य म्हणून राउंड घेत असेल तरी त्यांना सांगावं लागतं, की बाजूला व्हा, असं मध्येच उभं राहायचं नाही. लायब्ररीमध्ये जाऊन बसा, टोळकी करून बसू नका आणि मग ते म्हणतात, "हां, मग मॅडम सारखा काय अभ्यास करायचा?" म्हणजे त्यांना हे पण लक्षात येत नाही, की आपण असं उलट उत्तर करणं आत्ता योग्य नाहीये. नंतर पर्सनली जाऊन भेटू शकतो. कारण एक प्रकारचा उर्मटपणा जो आहे, तो आपल्या समाजामध्ये खूप वाढलेला आहे. त्यामुळे घरात सुद्धा म्हणजे आता कायद्याने सांगितलेलं की शिक्षा शिक्षक तर करू शकत नाहीत. पालक करतात तरी सुद्धा घर की मुर्गी डाल बराबर असल्यासारखं, की आई-वडिलांनी केलं तर काय त्याच्यात हां, ठीक आहे. तुम्ही रोजच आई तर ओरडत असती, काय लक्ष द्यायचंय? हा एक प्रकार तिथे आहे. आणि तिसरा भाग आपल्याकडे झालेला आहे काय, की शिस्त मोडणं म्हणजे मर्दानगी अशा स्वरूपाचं एक विशिष्ट प्रकारचं चुकीचं सामाजिक संदेश हा तरुणाईमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा, की आता सोशल मीडियावरनं चॅलेंज दिले जातात वेगवेगळे.
ते चांगले चॅलेंज असतील तर आनंदाची गोष्ट आहे, पण हे अशा प्रकारचे वाईट चॅलेंजेस जर पसरत असतील तर त्याच्यामुळे शिस्त ही खरोखरच गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. कारण आता लॉकडाऊनच्या काळात सगळे रस्ते आणि वाहनं बंद असल्यामुळे आपण बातम्या अपघाताच्या ऐकल्या नाहीत, पण आता तुम्ही ऐकलं असेल की परवा अगदी हडपसर मधले IT इंजिनियर आणि त्यांची डॉक्टर पत्नी मुलाला आणायला चाललेले, ते सुद्धा स्पीडने इतक्या चालले होते की त्यांची गाडी जाऊन दोघंही दुर्दैवाने गेले. हे मी का सांगते आहे तर इथे प्रत्येक जण स्वतःला मला सगळं समजतंय आणि तुम्ही सांगण्याची काही गरज नाहीये किंवा तुम्ही सांगणारे कोण, तुमचं तुम्ही बघा, अशा पद्धतीचा जो काही दृष्टिकोन आहे हा खूप प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आणि माझं काय झालं तर माझं मी बघून घेईन, पण त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही की तिच्या एका चुकीमुळे अजून 10 जणांना त्रास होऊ शकतो. अख्ख्या समाजाला त्याच्यामुळे काही ना काही परिणामांना सामोरं जावं लागतं आणि ती जबाबदारी आपली असू शकते हे लक्षात आता पुन्हा आणून द्यायची वेळ आलेली आहे. गेल्या वेळेसही मी म्हटलं की सुशिक्षित आहोत पण सुसंस्कृत आहोत का, याच्यावरती पुन्हा क्वेश्चन मार्क आहे. कारण जे नियम मोडत आहेत, मग तुम्ही महाबळेश्वरला गेलेल्या वधवानी कुटुंबियांचं उदाहरण घ्या किंवा इतर, हे सगळे शिक्षित आहेत, उच्चवर्गीय आहेत आणि ते शिस्त मोडतात. आणि मग ते शिस्त मोडत असतील तर आपण सामान्यांना कुठल्या तोंडाने सांगणार की तुम्ही शिस्त पाळा, हाही एक प्रश्न आहे. दुसरं, आपण गेल्या वेळेस बोललो होतो तसं की आता सुद्धा विमानाने लोकांना, वेगवेगळ्या देशात अडकलेल्या लोकांना आणण्याचं नियोजन केलं गेलं आणि ते आणलं जातंय. आनंदाची गोष्ट आहे, ते करायलाच पाहिजे. कोटा किंवा दिल्लीत अडकलेल्या मुलांनाही आणलं जातंय, आनंदाचीच गोष्ट आहे. पण आपल्याकडे जो अत्यंत कष्टकरी मजूर वर्ग आहे त्यांना पोहोचवण्याचं नियोजन किती ढिसाळ आहे हे आपण 2 दिवसाच्या बातम्यांवरनं वाचतो आहोत की रेल्वे रुळावरती गेलेले जीव असतील दुर्दैवाने किंवा लपून छपून टँकरमधनं प्रवास करणारे, अपघातात जाणारे जीव असतील. तर ही सुद्धा आपल्या प्रशासनाची ना आपलीच जबाबदारी आहे की ह्या सगळ्याच घटकांचं, म्हणजे फक्त इथे आपण आहे रे आणि नाही रे वर्गाची जी विषमता वाढवतो आहोत, त्याच्यामुळे हे शिस्तीचे प्रश्न अजून गांभीर्याने पुढे समोर येणार आहेत. कारण सगळे अर्थतज्ञ, सगळे मानसतज्ञ, सगळं क्षेत्र पुन्हा सांगतंय की ह्या करोनामुळे आहे रे आणि नाही रे या गटातली दरी ही पुन्हा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊनमुळे आपला जो आर्थिक विकास ठप्प झालेला आहे त्याच्यामुळे आपण 10 वर्ष अजून मागेच गेलेलो आहोत एकूणच. आणि मग ह्याला सामोरं जायचं असेल तर ही थोडीशी विषमता बाजूला ठेवून या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि मग त्या शिस्तीचे पैलू हे सगळ्यांना सातत्याने सांगण्यापेक्षा स्वतः आधी आचरणात आणून मग, कारण गेल्या वेळेस मी म्हटलं होतं की आधी केले मग सांगितले, हे थोडं कमी होत चालल्यामुळे लोक ह्या पद्धतीने वागत आहेत आणि मग पुन्हा सरळ खिळेच ठोकले जातात. वाकडे असलेल्या खिळ्यांच्या कुणी नादी लागत नाही, त्या पद्धतीने सरळ माणसंच या सगळ्या गोष्टींमध्ये भरडली जातात. जे नियम पाळतात तेच बिचारे भरडले जातात आणि जे बेदरकार आहेत ते तर एकतर त्यांच्याच चुकीमुळे मृत्यूला सामोरे जाऊन समाजाला खाईत लोटतात किंवा ते त्यांच्या अडचणी पुन्हा त्यांच्यामुळे इतरांवरती वाढवतात. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे शिस्तीचं पालन प्रत्येकाने वैयक्तिकरित्या करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला तुम्ही विचाराल तर आपल्या अभ्यासक्रमांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन हा शोचा विषय झालेला आहे. तर सध्या मला तर असं वाटतं की परीक्षा घेण्यापेक्षा चांगला माणूस बनवण्यासाठी काय करता येईल हा 1 वर्षभरामध्ये हा अभ्यासक्रम खरोखर आखावा की खरं बोलणं, शिस्त पाळणं, जे काही आहे हे कुटुंबासाठी, समाजासाठी आणि त्यामुळे आपल्यासाठी आहे हे लक्षात घेणं आणि आपण आनंदी असलो की आपोआप कुटुंब आनंदी, मग समाज आनंदी. मग त्या आनंदासाठी ज्या त्रासदायक गोष्टी आहेत समाजासाठी त्या न करणं, ह्या खूप साध्या गोष्टी आहेत की शिंकू नका, शिंकताना नाकावरती रुमाल धरा, थुंकू नका किंवा तुम्ही आता बघता जे आपल्याला सांगावं लागतंय की मॉर्निंग वॉकला लोक बाहेर पडतायत की जे सुशिक्षित आहेत त्यांना सांगितलं होतं की घरातच थांबा. घरात थांबणं हा सुरक्षित उपाय, पण तरी त्यात काय होतंय, मग दारूच्या दुकानांची लाईन लागते तर मग फिरायला गेलं तर काय बिघडतंय. असा काहीतरी वेगळा युक्तिवाद करून आपण पळवाटा काढतोय की जे आपल्याच मुळावरती येतंय. तर हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे सांगितलं जातंय ते पाळणं, कारण मी गेल्या वेळेसही म्हटलं की आपल्याकडे इंटरनेटमुळे ज्ञान इतकं वाढलेलं आहे, इतकं प्रचंड ज्ञानाचा साठा आहे, पण तो वापरायचा कसा याचं ट्रेनिंग नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे मला अगदी मनापासून कळकळीने मी सतत मुलांनाही सांगत असते की आपण परीक्षा होत राहतील, त्या तुम्ही पास व्हाल,
नोकरी मिळेल न मिळेल पुढचा भाग आहे, पण एक चांगला उत्तम माणूस आणि एक चांगलं म्हणजे केलेल्या गोष्टींचा परत तुम्हाला पश्चाताप झाल्यानंतर त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळं जे बोलतोय, जे करतोय ती गोष्ट तुम्हाला पुढे आदर्श म्हणूनच इतरांपुढे नेण्यासाठी किंवा तुमच्या समाधानासाठी तरी सुद्धा चांगला म्हणून नेण्यासाठी काम करा. आरशात उभं राहिल्यानंतर समोर स्वतःच्या नजरेला नजर खूप प्रामाणिकपणे देता आली पाहिजे, ते चारित्र्य आहे तुमचं. कारण आपण लोकांना फसवतो ही वस्तुस्थिती आहे, पण स्वतःला नाही फसवू शकत आणि हे त्यासाठी लोकांमध्ये रुजवण्याची चांगली संधी आहे. अशा रीतीने विचार केला तर मग आपल्याला चांगल्या रीतीने काम करता येईल. पण दुर्दैवाने आपलं होतंय काय, आपण सगळ्यांना सांगतोय पण कृतीत नाही आणत आहे. त्यामुळे ही शिस्त सगळ्यांनी पाळावी, त्याची काळजी घ्यावी. सुरक्षितता, आपण सुरक्षित, कुटुंब सुरक्षित, मग समाज सुरक्षित हा टप्पा आहे. हे लक्षात घेतलं तर खरंच ह्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने होतील. पण हे मान्य करून घरात राहणं, हे आपण झेपत नसल्यामुळेच आपल्याला दिसतंय की रुग्ण वाढत चाललेले आहेत. भाजी आणायला जाणं, गप्पा मारायला जाणं, ह्या गोष्टी अजूनही वाढतायत. म्हणजे तुम्ही बघा की सोसायट्यांमधून तरीही लोक एकत्रित येत आहेत. नका भेटू म्हटलं तरी भेटतायत आणि ते त्यांनी पाळणं गरजेचं आहे. आणि ही स्वयंशिस्त आहे. जोपर्यंत स्वयंशिस्त येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. आता शेवटचा प्रश्न आहे मॅडम, हा. की तुम्ही प्राचार्य आहात आणि मानसशास्त्रज्ञ आहात. मी आता ह्या 7-8 दिवसात कोरोना संबंधात आमच्या अमेरिकेतले काही मित्र आहेत, विशेषतः फार्मास्युटिकलमध्ये काम करतायत, त्यांच्याशी मी बोललो. तर त्यांनी मला असं सांगितलं की अमेरिकेमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, परंतु अमेरिका सरकारचं इतकं बारकाईने लक्ष आहे. तुम्ही रस्त्याने सोशल डिस्टन्स पाळताय का? ग्रोसरीच्या दुकानात काही बाजारभाव त्यांनी वाढवलेत का? ग्रोसरीच्या दुकानदाराने जर काही रेट वाढवले असतील तर शासनानं अशा प्रकारच्या दुकानदारांचे लायसन्स रद्द केलेले आहे. म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथं 0.1% देखील लोक नियमांचं उल्लंघन करताना दिसत नाही. भारतात मात्र उलट आहे की आज सासवडमध्ये किंवा पुरंदर तालुक्यात एका स्वस्त धान्य दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदारांनी सरपंचांना सांगितलं, मात्र त्या सरपंचांना मारहाण झाली. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत. पोलिसांना मार खावा लागत आहे. दारूच्या दुकानापुढे सुद्धा तीच परिस्थिती आहे की प्राध्यापकांना शिक्षकांना नेमलं जात आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. नियम हे पाळलेच जात नाहीत. नियम केले जातात परंतु त्याचा अंमलबजावणी केली जात नाही. तर माझा असा प्रश्न आहे की आपण अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्येच आपली काही चूक आहे का, की सुशिक्षित माणसं देखील ही चूक सातत्यानं करतायत? खरंय, खरंय. तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. शिक्षण पद्धतीत थोडासा बदल आपल्याला करावाच लागणार आहे. कारण मगाशी मी म्हटलं तसं की मूल्याधारित शिक्षण हा भाग बाजूला राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे पुन्हा आहेरे आणि नाहिरेमध्ये आपण जर बघितलं तर तत्ववादी असणं, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग असणं हे आदर्श मानलं जायचं. पण आता तुम्ही जितका दिखावा कराल, जितक्या गोष्टी तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न आहात हे लोकांपुढे आणाल, तितकं तुमचं समाजातलं स्थान वाढतं असा चुकीचा 8 गैरसमज. ते 9 किलो सोनं घालतायत पुरुष. अगदी, अगदी. म्हणजे गोल्डमॅन आपण पुण्यामध्ये बघितलं, गोल्डमॅन 3 गोल्डमॅन होऊन गेले आणि दुर्दैवाने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे परवाच मोजे म्हणून जे 3रे गोल्डमॅन होते त्यांचाही हार्ट अटॅकनी मृत्यू झालेला आहे. हे मी का सांगते आहे किंवा तुम्ही अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय जर बघितला तर तो काय मुळात शेतातल्या नापिकीपेक्षा कुठल्या गोष्टींमुळे झालाय ते जर बघायला गेलो तर आपल्याकडे सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी आपल्या तत्वांना जागण्यापेक्षा चलता हे प्रवृत्ती जी काही आहे, दाखवण्याची जी वृत्ती आहे, भपका किंवा इतर गोष्टींना महत्व दिलं जातं. म्हणजे पूर्वी म्हटलं जायचं की हंतरून पाहून पाय पसरा, पण आपण आता ते पूर्ण विसरून गेलेलो आहे. हंतरून गुंडाळून ठेवा, जितके पाय लांब पसरता येतील तितकं पसरून स्वतःचं अस्तित्व दाखवा, अशा पद्धतीची जीवनशैली वाढलेली आहे. त्यामुळं हा एक भाग आहे. दुसरा भाग आपल्याला सांगता येईल की इतर देशांमध्ये मुळात माझा देश ही भावना खूप प्रबळ राहते. आपल्याकडे प्रादेशिक भाषावाद हा प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही आता भारतातून समजा तमिळनाडूत गेला आणि तिथे तुम्हाला जर तमिळ बोलता येत नसेल आणि त्यांना हिंदी किंवा इंग्लिश येत नसेल तर तुम्ही संवाद साधू शकत नाही एकाच देशात असून सुद्धा. कारण इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपल्याला जे काही विशिष्ट भाषांच्या बाबतीत पंगू करून सोडलेलं आहे त्यातून आपण अजून बाहेर नाही पडलेलो. त्याच्यामुळे
अगदी पुणे विद्यापीठाचं तुम्ही शिक्षण क्षेत्र म्हणताय म्हणून पुणे विद्यापीठाची स्थापना मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झालेली आहे. पण तुम्ही पुणे विद्यापीठात गेलात आणि मराठीत जर समजा काही बोलायला लागलात तर तुम्ही कुठून अडाणी आलेला आहात अशा पद्धतीने बघितलं जातं. हे काही वर्ष होतं, आता थोडं ते कमी झालेलं आहे जागतिकीकरणानंतर, किंवा आम्ही त्याला बऱ्याच वेळेला हाणून पडलेले, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे तुम्ही म्हटला की अमेरिकेत ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात, सरकार नियंत्रण ठेवतं, तर मुळात आपल्याकडे वरपासून खालपर्यंत हे मी सांगायची गरज नाहीये. म्हणजे अगदी अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅनचा कालखंड असेल तेव्हापासूनचा जी खतखत आहे आहे रे आणि नाही रे वर्गातली, ती आता इतकी झपाट्याने वाढलेली आहे की जो कुणी प्रामाणिकपणे काम करतोय तो मूर्ख आहे. अरे तुला कळतं का, तू असं वागलास तर तू कसं काय हे होणार. म्हणजे मला कुणावर टीका नाही करायची, पण पहिल्यांदा राजकारणात आलेला माणूस आणि 5 वर्षानंतरचा त्याचा लेखाजोखा आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्याच्यातली दरी आपल्याला सहज लक्षात येते. त्यामुळं आपण जे काही काम करतोय ते प्रामाणिकपणे करायचंय हे कुठेतरी आपण भारतीय लोक विसरून चाललेलो आहोत. त्यामुळं आपोआपच माझ्यापुरतं मी, मला, माझं, समाज नंतर, म्हणजे आपल्या लक्षात येईल की स्वतःचं घर स्वच्छ आहे पण बाहेरच्या कचरा कुंड्या वाहून जात आहेत, तिथे आपल्याला स्वच्छतेचे कर्मचारी नेमावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे उलट काळा माल साठवणं, वस्तूंचे रेट लगेच वाढवणं या गोष्टी घडत आहेत. तिथे मात्र कोणी वाढवलं म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्यात पुढे अजून आपल्याला ऍड करावं लागेल की समजा सॅनिटायझरची बाटली जी आहे ती $5 असेल आणि एखाद्या व्यक्तीने दुसरी पण मागवली तर त्यांनी त्याच्या 100 पटीनं किमती वाढवलेल्या आहेत. म्हणजे दुसरी घ्यायची झाली त्याच वेळेला तर ती $150 आहे आणि मग त्याच्यावर बंधन आहेत. आपल्याकडे तसं होत नाही. म्हणजे आता आम्ही बघतो की इथे पुण्यामध्ये मी ज्या भागात राहते तिथे 10 ते 12, कारण शिवाजीनगरचा हा भाग आहे, आजूबाजूला महापालिका आयुक्त वगैरे त्यांचे बंगले आहेत आणि तिथे हे सगळ्या गोष्टी कंपल्सरी पाळल्या जातात. तर मग दूध घ्यायला आले की धाडकन 5 लिटर 6 लिटर लोक दोघच असली तरी दूध खरेदी करतात घाबरून, आणि ते दुकानदार पण देत होते. मग आम्ही त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही प्रत्येक कुटुंबाला आधी 1 लिटर दूध द्या, मग उरलं तर परत द्या. कारण आपल्याकडे ही असं साठा करायची जी प्रवृत्ती आहे, संचय करायची, ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने जोपासली गेलेली आहे आणि त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकणार नाही. कारण आपल्याला चांगले आदर्श आपण जे म्हणतो ते फारसे राहिलेले नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कोणी आदर्श नसल्यामुळे जे समोर आहे त्याचंच अनुकरण केलं जातं आणि मग त्याच पद्धतीनं वागलं जातं. त्यामुळे आपल्याला, मी मगाशी म्हटलं तसं, हा उत्तम माणूस बनण्यासाठीचा खरं तर 1 वर्षाचा अत्यंत चांगला कालखंड आहे की कमीत कमी गरजामध्ये आपल्याला आनंदाने जगता येतं. हे सांगण्यासाठी करोना आलेला आहे असं मानलं तर आपण कमी गरजा ठेवून पुढे जाऊ शकू. परंतु आपल्याला हे मान्य होत नाहीये, कारण कर्ज काढून सण, म्हणजे आता सुद्धा आपल्याला दिसतंय की हप्ते कर्जाचे कसे भरायचे हा मला प्रश्न विचारला जातो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. पण नाईलाज आहे की मुळात पुन्हा इथे आपण विसरून गेलोय की अंथरूण पाहून पाय पसरणं. म्हणजे मला आठवतंय की किंवा तुम्ही तुमच्याही लक्षात येईल की पूर्वी रिटायर्ड होताना घर बांधणं किंवा घरात गाडी येणं हे एकदम आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जायची. पण आता तुम्हाला वयाच्या 24-25तच 2 BHK फ्लॅट पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे आणि मग ते सगळं कर्ज, कारण जागतिकीकरणामुळे तुम्हाला कर्ज सहज उपलब्ध झालेलं आहे. आणि मग पुढे 30 नंतर मिळवायचं काय, हा एकदम पोकळीचा भाग आहे. पूर्वी एकदम घर बांधलं, गावी रिटायर्ड झाल्यानंतर निवांत स्वतःच हे केलं, हा एक समाधानाचा आयुष्याचा इतिकर्तव्यतेचा भाग असायचा. हा आता 30तच संपल्यामुळे एक जो पोकळपणा आलेला आहे त्याच्यात ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींकडे ती तरुणाई वळलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे हा जो काही भाग आहे माणुसकी संपल्याचाच म्हणावं लागेल, कारण इमारतींची उंची वाढलेली आहे. त्या पद्धतीने इमारतींची उंची वाढत चाललेली आहे, माणुसकीची उंची खाली खाली होत चाललेली आहे. संवेदनशीलतेबद्दल तर आपण बोलायलाच नको, कारण ज्या पद्धतीनं प्रशासनापासून आपण जी काय दाखले देतोय, उदाहरणं देतोय, ही कमी अधिक आपल्याला संवेदनशीलता कमी झाल्याचीच आपल्याला दिसतील. कारण एकीकडे आपण महसूल वाढवण्यासाठी दारूची दुकानं उघडतो आहोत, एकीकडे आपण महिला हिंसाचाराबद्दल चकार शब्दही सध्या काढत नाही आहोत. आपलं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आपली त्रिसूत्री असताना सुद्धा समतेबद्दल आपण अजिबातच बोलत नाही आहोत. स्वातंत्र्य मात्र अनिर्बंध झालेलं आहे, बंधुता आपण आपल्या सोयीने बदलतो आहोत. आणि हे सगळं हे करायचं असेल तर फार मुळापासून आपल्याला काम करावं लागेल. पूर्वी शिक्षक म्हटल्यानंतर अजूनही हिंदी चित्रपटांमध्ये जुन्या बघितले तर आपल्याला दिसेल की काळी टोपी, धोतर, हातात छत्री
अशी इमेज असायची. पण आता 7व्या वेतन आयोगानंतर ही सगळी वस्तुस्थिती बदललेली आहे आणि मग पैसे असतील तर काम हे सगळं शिक्षण क्षेत्रात सुद्धा आलेलं आहे. ते वाईट आहे का तर नाहीये, पण त्याच्यामुळे एक जो काही नोबल प्रोफेशन हा जो भाग आहे, तो मेडिकलचा असेल, टीचिंगचा असेल, याच्यातल्या ह्या व्हॅल्यूज खूप कमी झालेल्या आहेत आणि त्याच्याकडे सकारात्मक पाहण्यासाठी पुन्हा एकदा ही नवीन संधी म्हणून बघितलं तर आपल्याला याच्यावरती काम करता येईल. कारण निराशेचं वातावरण असलं तरी त्याला आपल्याला आशेची किनार किंवा सूर्याची किरणही असू शकतात आणि तशी आहेत. म्हणजे तशी तरुणाईची उदाहरणं आपल्याला हाताच्या बोटावर का मोजता येईना, पण तेवढी आपल्याला सांगता येतील आणि त्या पद्धतीनं. कारण सासवडमनी आतापर्यंत खूप काळजी घेतली, पण इथे तुमच्या लक्षात येईल की जे सापडलेले आहेत ते पुन्हा नोबल प्रोफेशन म्हणजे एका सेंटरमधले आहेत, डायलिसिस सेंटरमधले कर्मचारी आहेत आणि ते इतर रुग्णांना सेवा पुरवत असल्यामुळे दुर्दैवाने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यामुळे कुठेही घाबरून न जाता आपण सगळ्यांनी ह्या संकटाला अत्यंत आतापर्यंत जे खंबीरपणे तोंड देतो आहोत तसंच तोंड देत राहूयात. अधूनमधून निश्चित बोलत राहूयात. काही धोरणं बदलतील, काही वेगळ्या गोष्टी येतील, काही नवीन आपल्याला शिकणं भाग पडणार आहे. त्याला निश्चित सामोरं जाऊयात आणि तुम्ही मला इथे पुन्हा एकदा बोलवलेत त्यामुळे मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि निश्चित आपण अशी चर्चा करत राहूयात अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. अतिशय स्पष्ट मतं मांडलीत तुम्ही, की ती बऱ्याच वेळा मांडली जात नाहीत. तुमच्याकडून खरं तर एवढं आपण स्पष्ट बोलाल मलाही वाटलं नव्हतं. परंतु अतिशय परखड विचार आणि दिशा देणारे विचार आपण व्यक्त केलेले आहेत. असाच प्रकारचा आपला सुसंवाद इथून पुढेही चालू ठेवूया. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद.